का? वाय? मेघनाने आपल्याला इन्फॉर्मेशन दिली असली तरी ती ऑथेंटिक आहे की नाही आपल्याला एकदा चेक करावं लागेल, मगच आपण पुढची स्टेप घेऊ शकतो. तर मी कार्यकाऱ्यांना बोलव. ओके. सर, मेघनाने सांगितलेली माहिती मी क्रॉस चेक केली आणि ती म्हणते ते बरोबर आहे. ज्या कंपनीला हे टेंडर मिळालं ना, त्या कंपनीचा मालक डोई फोडे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, डोई फोडे ब्लॅकलिस्टेड आहे. नाही पण ती कंपनी ब्लॅक लिस्टेड आहे, मग त्यांना टेंडर मिळालंच कसं? अरे त्यांनी वेगळ्याच कंपनीच्या नावाने टेंडर भरलं ना तन्मय. हो, पण म्हणजे हे टेंडर आपल्या कंपनीच्या हातनं गेलंय, हो ना? नाही नाही सर, ते अजूनही आपण जर का ऑब्जेक्शन घेतलं ना तर ती संपूर्ण प्रोसेस डिस्क्वालिफाय होऊ शकते आणि टेंडर आपल्याला मिळू शकतं सर. हे टेंडर आता आपल्यालाच मिळेल. ग्रेट ग्रेट ग्रेट. मेघना, सी चमत्कार केलास तू. ट्रू. म्हणजे मेघाला सावध होत्या म्हणून हे टेंडर आपल्या कंपनीला मिळण्याची शक्यता निर्माण झाली. गुड. मेघनाने आज आपल्या ऑफिससाठी आल्या आल्या पहिल्याच दिवशी खूप मोठं काम केलंय. वेल डन मेघना. गुड वर्क मेघना. थँक्यू सर. माझं ऐकलं असतं तर हे टेंडर हातातून गेलंच नसतं. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, टेंडर मिळवण्यासाठी मी क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. मी सुद्धा पुन्हा एकदा सांगतोय, ते प्रोजेक्ट माझं होतं. मी पाहिलं असतं ना ते कसं कम्प्लीट करायचंय ते. तेजस, प्रोजेक्ट कम्प्लीट करणं हा मुद्दाच नाही. तुझी कॉस्ट लॉक केली होतीस त्याचा मला प्रॉब्लेम होता म्हणून मी सगळं रिवर्क केलं. ओके गाईज होल्ड ऑन प्लीज. आणलो नका. सॉरी, आय नो मी नवीन आहे, पण मी काही बोलू का? मी आधी कोट केलेलं टेंडर बघितलंय आणि रिवर्क केलेलं टेंडर सुद्धा बघितलंय. मला असं वाटतं रिवर्क केलेलं टेंडर जास्त बेटर आहे. सर, आधीच्या टेंडरमध्ये क्वालिटी इश्यूज निर्माण झाले असते आणि आपल्याच कंपनीचं नुकसान झालं असतं. एक्झॅक्टली हेच म्हणायचं मला. आय एम रिअली हॅपी मेघना की तुला हे सगळं कळतंय. थँक्यू सर. वा मेघना, गुड वर्क. मस्त. चला आता जरा कामाकडे लक्ष देऊया का? ते टेंडर आपल्याला कसं मिळेल हे बघूया. राईट. पण त्याआधी ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंय. काय? वा, खरं? हो मग. आपल्या कंपनीसाठी खूप फायद्याचं होतं ते कॉन्ट्रॅक्ट. तेजसने खूप मेहनत घेतली होती त्या कॉन्ट्रॅक्टसाठी आणि देव आपली मेहनत नेहमी पाहत असतो. देवाने त्याच्या मेहनतीचं फळ त्याला दिलंच. अरे पण आपल्याला कसं मिळालं टेंडर? डोईफोडे नावाचा एक माणूस आहे, तो ब्लॅकलिस्टेड आहे. कायदेशीररित्या ब्लॅकलिस्टेड माणसाला टेंडर भरता येत नाही. मग त्याने काय केलं, एका वेगळ्या नावाने कंपनी उघडली आणि त्या कंपनीच्या नावाने टेंडर भरलं आणि असं टेंडर मिळवलं सुद्धा. पण मग हे आपल्याला कळल्यानंतर आपण ऑब्जेक्ट केलं आणि त्याला डिस्क्वालिफाय केलं आणि अशा पद्धतीने ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं. अभिनंदन. हा, माझं अभिनंदन नको, तेजसचं करा. हो काकाजी, तेजसने खूप मेहनत घेतली होती, पण अद्वैत बायजीमुळे ते टेंडर हातून गेलं. तुम्ही म्हणतात ते खरंच आहे काकाजी. भगवानजी पण बघतात कोण खरंच आहे आणि कोण खोटच आहे. बरोबर आहे फाल्गुनी. चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच होतं. अद्वैत बायजी नेहमी तेजस पुढे जाऊ नये म्हणून त्यांना त्रास देतात, पण तेजस त्यांच्या टॅलेंटमुळे पुढे जाणारच. फाल्गुनी ताई, असं का बोलताय तुम्ही? ह्यांनी तेजस भाऊजींना कधी त्रास दिला? झालं, बोलली मध्ये. राहू दे ना, आता सगळं छान होतंय तर नको ना वादावादी उगाच. काकूमा, आता आपण खरं बोलले तरी त्यांना प्रॉब्लेम आहे का? फाल्गुनी बास, आत्ता नको. पण आत्या सासू म्हणजे खरंच आहे ते खरंच आहे ना. अद्वैत बायजी तेजस्ती जेलिस છે
तेजस पुढे जाऊ नये, त्यांना चांगले प्रोजेक्ट्स मिळू नये म्हणून नेहमीच प्रयत्न करतात. पण आता मी डरीने गप्प बसणार नाही. फाल्गुनी, प्लीज हे सगळे गैरसमज तुझ्या मनातून काढून टाक. एक मिनिट. एवढ्या आनंदाच्या प्रसंगाला उगाच गालबोट नको लागेल. नाही काका, प्लीज मला आत्ताच एक्सप्लेन करू देत. हे गैरसमज जे आत्ता फाल्गुनी आणि तेजसच्या मनात आहेत ते आत्ताच क्लिअर नाही केले तर पुढे जाऊन खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होते. अजून काय प्रॉब्लेम होणार? आधी तुम्ही आणि तुमची बायकोने खूप मोठे प्रॉब्लेम करून ठेवले. काय गेट बीट उघडणार नाही. तुझी आई आली होती, तो कुल्फीवाला, त्याला तू रोज भेटतेस, त्याची चौकशी करत होती आणि तक्रार सुद्धा केली. काका आजोबा बरोबर बोलत होते. सावत्र आहे म्हणून आई मला त्रास देते. आईमुळे मला आईस्क्रीम वाल्या आजोबांना भेटता नाही आलं. ही सावत्र आई मला नेहमी त्रास देते. मला तिचा खूप राग येतो. ती मला सॉरी म्हणाली तरी तिच्याशी नीट बोलणारच नाही आणि वागणार सुद्धा नाही. कारण ती माझी आई नाहीच आहे, ती माझी एनिमी आहे. आईस्क्रीम वाले आजोबा, तुम्ही लवकर या आणि मला पॉवर द्या. मी माझ्या सावत्र आईला खूप छळणार आहे.